नमस्कार मित्रांनो, आज जिप्सीचा पिल्लांचा 6वा दिवस आहे. तर पिल्लं दूध पित आहेत. ही पिल्लं आता 6 दिवसाची झाली, थोडी मोठी झाली, त्यामुळे यांना दूध पकडायला अजिबात काही त्रास होत नाही. तर तुम्ही बघू शकता की असं बल्ब कंपल्सरी येतं सुद्धा, आणि पिसला यांना पकडायला जमतं दूध. कारण ही जरा पिल्लं मोठी झालीत. मॉलीची पिल्लं दाखवणार आहे मी तुम्हाला. त्यांचा आज दुसरा दिवस आहे. आता यांना दूध आलेलं आहे, तर यांना सुद्धा आज उन्हाला काढायचे आपल्याला. तर मी रोज एक 15 ते 20 मिनिटं सकाळी ऊन देतो, कारण थंडीचे दिवस आहेत. जानेवारी महिना आहे, 2024 नवीन वर्ष. हेच दूध आल्यानंतर असे तेल करतात. तुम्हाला दाखवतो दूध, हेल्दी डाएट पिल्लांना. पहिले 15 ते 20 दिवस कंपल्सरी आईचेच दूध द्यायचे, दुसरं काही द्यायचं नाही आहे आपल्याला. दूध छानपैकी पित आहेत. असा बल्ब हा लावून ठेवायचा आहे कंपल्सरी. तर तुम्ही बघू शकता यांना आता आपण उन्हाला ठेवायचे एक 15-20 मिनटं. रोज मी सकाळी उन्हाला ठेवतो, कारण थंडीचे दिवस आहेत. हे असं जरा बसायचं आहे तुम्हाला, कारण कधी कधी काय होतं, सोडतंय दुधाचं. ठीक आहे. तर फॉन आणि व्हाईट कलरमध्ये पिल्लं आहेत. ही जिप्सी आहे, आणि हिचीच मुलगी मॉली आहे, तिचं सुद्धा लिटर झाले. तिला ब्लॅक कलरचे पपीज झालेले आहेत, आणि ते 2 दिवसाचे आहेत, आणि हे 6 दिवसाचे पपीज आहेत. तर यांना थोडं उन्हात 15-20 मिनटं ठेवायचे. 10 वाजायच्या आत ठेवायचे आपल्याला, कारण जास्त कडक उन्हात पण नाही ठेवायचं, कारण पिल्लं भरपूर लहान आहेत अजून. उन्हाची पण गरज आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, ही मॉलीची पिल्लं आहेत ब्लॅक कलरची. इथं त्यांना बल्ब सुरू आहे. आणि थोडं तुम्हाला सांगायचं होतं की फिमेलची डिलिव्हरी झाल्यानंतर तिला ओल्या फडक्यानं पुसून घ्यायचं आहे. तिला धुवायचं नाही, ओल्या फडक्यानं पुसून घ्यायचं आहे. पपीजला बी असं पुसून घ्यायचं आहे आपल्याला, जे मी घेतो पुसून. आणि हे असं न्यूजपेपरचं तुकडे करून आपल्याला टाकायचे तर रद्दीतले, जेणेकरून ह्याने उब निर्माण होते. आणि आज ह्या पिल्लांना उन्हाला ठेवायचं आहे. तुम्हाला दाखवतो उन्हाला मी कसं ठेवतो ते. ठीक आहे. जिप्सीच्या आणि मॉलीच्या दोन्ही पिल्लांना मी उन्हाला एक 20 मिनिटं ऊन द्यायचं आहे. 10 वाजायच्या आत ऊन द्यायचं आहे. जास्त कडक उन्हात ठेवायचं नाही, कारण थंडीचे दिवस आहेत. आणि अशा माशा बसतात, तर आपल्याला फिमेलला असं पुसून घ्यायचं आहे ठीकठाक म्हणून. ठीक आहे. बल्ब कंपल्सरी आहे. आणि असं न्यूजपेपरचे तुकडे आपल्याला टाकायचे, जेणेकरून पपीजने शी केली तरी ते शोषून घेतात आणि एक ऊब निर्माण राहते. आणि निपल्स थोडे फिमेलचे त्यांना पकडायला त्रास होतो, तर आपल्याला त्यांना असं लावायचं आहे. एकदा त्यांनी ग्रीप पकडली, शिकले की परत टेन्शन नाही राहत काही. कारण एका जरी पिल्लाचा जर निपल पकडायचा राहिला फिमेलचा, तर ते बिचारा उपाशी राहील. तर आपल्याला असं सवय लावायची. ठीक आहे. थोडं यांना आता असं ओलं फडकं करून घ्यायचं आहे, आणि फिमेलला पुसायचं आहे आपल्याला. मी फिमेलला धुत नाही अजिबात, 2-4 दिवस तरी धुत नाही, किती बी घाण होऊ द्या. कारण जर तिला धुतली तर तिला ताप येतो. कारण डिलिव्हरी झाल्यानंतर फिमेल खूप अशक्त झालेली असते. तिला एक हेल्दी डॉग फूड, हेल्दी डाएट द्यावा लागतो. कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन वगैरे सर्व चालू असतंय. ठीक आहे. यांना उन्हाला काढायचं आहे. यांचा टप मी एक तयार केलेला आहे, तर दाखवतो तुम्हाला. उन्हाला ठेवल्यावर पण दाखवतो. जिप्सीचे पण पिल्लं उन्हाला ठेवायचे, एक 20 मिनिटं ठेवायचे, कारण थंडी वाढलेली आहे. मित्रांनो, असं या पद्धतीनं टपामध्ये आपल्याला असं एखादं कापड टाकायचं आहे, जेणेकरून ज्याची ऊब निर्माण. एक 15 ते 20 मिनिटच उन्हाला ठेवायचे आपल्याला, कारण पप्पीज खूप लहान आहे. आणि शक्यतो 9 वाजायच्या आतलं ऊन दिलेलं चांगलं असतं. तर या पद्धतीनं जरा उन्हात ठेवल्यावर पप्पीज खूप सुंदर असे ऊन घेत आहेत. जिप्सीचे
6 दिवसाचे पप्पीज झालेत आणि मॉलीचे पिल्लांचा आज दुसरा दिवस आहे. ज्यांना कुणाला फॉन कलरचे पिल्लं लॅब्राडॉरमध्ये इंटरेस्ट असेल असे लोक बुकिंग करू शकता. आणि ज्यांना ब्लॅक कलरचे पप्पीज घ्यायचे आहेत ते ब्लॅकसाठी बुकिंग करू शकता. 35 ते 40 दिवसानंतर पप्पी मिळतील तुम्हाला. प्रॉपर डॉग फूड खायला लागल्यावरतीच मी सेल करतो. पुढं त्यांचं अजून डिवर्मिंग करून देतो आम्ही. मी स्वतः देतो करून. त्याचा पण व्हिडिओ पुढे मी सेंड करेन. तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. क्वालिटी तुम्ही बघू शकता पिल्लाची. हा एक ब्लॅक कलरचा मी थोडा झूम करून दाखवतो तुम्हाला. हेड साईज तुम्ही बघू शकता. एवढ्या लहान पिल्लांची सुद्धा हेड साईज खूप सुंदर आहे. जशी क्वालिटी त्यानुसार त्याची प्राईज राहते. आत्तापासून कोणीच विचारू नका की सर काय प्राईज आहे वगैरे वगैरे. जशी क्वालिटी बनल त्यानुसार प्राईज राहील पिल्लांची. तुमच्या बजेटमध्येच प्राईज राहील. असं काही नाही आहे की खूप सारी प्राईज घेतली जाईल. जशी क्वालिटी त्यानुसार रेट राहील पिल्लांचा. ठीक आहे. तर मस्तपैकी आता एक 15-20 मिनिटांना उन्हाला ठेवतो आणि नंतर त्यांच्या आईपाशी सोडतो दूध प्यायला. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.